नमस्कार मित्रांनो, एक्झरसाइज 1.4 मधला पार्ट 4 आहे, ज्यामध्ये क्वेश्चन नंबर 4 आपण सॉल्व्ह करणार आहोत. यात टोटल 8 क्वेश्चन आहे. तर इथं क्वेश्चन व्यवस्थित वाचून त्याला समजून घ्यायचं आहे, तेव्हाच सॉल्व्ह करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन दिलेला आहे, डिफरन्शिएट एक्स साइन एक्स विथ रिस्पेक्ट टू टॅन एक्स. तर हे आपल्याला समजलं पाहिजे की नेमकं इथं काय करायचं आहे. पॅरामेट्रिक फंक्शननुसार तो सोडवायचं आहे, परंतु सोडवण्याच्या अगोदर पहिल्या फंक्शनला जो एक्स साइन एक्स आहे त्याला दुसऱ्या फंक्शननी डिफरन्शिएट करायचं आहे. पहिल्या फंक्शन आणि दुसऱ्या फंक्शनला डिफरन्शिएट करण्यासाठी सपोजची मेथड यूज करून आपण सॉल्व्ह करणार आहोत. यातले क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा मग एक्झरसाइज 1.4 मधला पार्ट 4. तर दिलेल्या क्वेश्चननुसार सगळ्यात पहिले लेट सपोज करायचं. जो पहिला फंक्शन आहे त्याला यू कन्सिडर करूया, यू इज इक्वल टू एक्स साइन एक्स. आणि दुसरा फंक्शन जो दिले त्याला व्ही कन्सिडर करूया, कारण की पहिल्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शन सोबत काय करायचं आहे, डिफरन्शिएट करायचं आहे. पहिलं फंक्शन आणि दुसरं फंक्शन कन्सिडर केल्यानंतर याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, कारण की इंटरमिजिएट जो व्हेरिएबल आहे इथं, आणि इथं सुद्धा करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पॅरलल सोडू दोघांनाही, दोघांची व्हॅल्यू फाइंड आउट करू. याला जर केलं डिफरन्शिएशन ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएशन ऑफ एक्स साइन एक्स. सिमिलरली इकडे तरी डिफरन्शिएशन ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएशन ऑफ टॅन एक्स. नेक्स्ट स्टेपमध्ये बघा इथं मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला लागेल. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन. डीव्ही अपॉन डी एक्स जर तसं टॅन एक्सचं डिफरन्शिएशन सेक्स स्क्वेअर एक्स. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज साइन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स प्लस साइन एक्स जर तसं डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1, तर त्याची काही प्रॉब्लेम नाही. डीव्ही अपॉन डी एक्स जर तसं आहे ते आहे सेक्स स्क्वेअर एक्स. तर हे डी यू अपॉन डी एक्स झालाय. परंतु आपल्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, फर्स्ट फंक्शनला सेकंड फंक्शनने डिफरन्शिएट करायला सांगितलेलं आहे. फर्स्ट फंक्शन हा आहे, सेकंड फंक्शन हा आहे. तर आपल्याला जे फाइंड आउट करायचं आहे ते नाव डी व्ही अपॉन डी यू, सॉरी डी यू अपॉन डी व्ही घ्यावं लागेल, कारण की फर्स्ट फंक्शन यू आहे, सेकंड फंक्शन व्ही आहे. तर डी यू अपॉन डी व्ही, पहिला फंक्शन हा झाला, दुसरा फंक्शन हा झाला. पहिल्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शनने डिफरन्शिएट करायला सांगितलं, म्हणून काय येईल, डी यू अपॉन डी एक्स अपॉन डी व्ही अपॉन डी एक्स येईल. पहिल्या फंक्शनचं डिफरन्शिएशन एस कॉस एक्स प्लस साइन एक्स अपॉन मध्ये सेक्स स्क्वेअर एक्स. हे झालं आपला अँसर. तर अशा प्रकारे ह्या क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. पॅरामेट्रिक फंक्शनला सॉल्व्ह करायचं आहे, सपोज करून सॉल्व्ह करायचं आणि त्याच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. दुसरा क्वेश्चन आहे, डिफरन्शिएट साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. हा पहिला फंक्शन आहे. या पहिल्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शननुसार करायचं आहे. पहिल्या फंक्शनला दुसऱ्या फंक्शनने डिफरन्शिएट करायचं आहे. तर ते करण्यासाठी याला आपण यू सपोज करणार, याला व्ही सपोज करणार आहे, आणि यू अपॉन व्ही डिफरन्शिएशनची व्हॅल्यू काढू आणि सॉल्व्ह करूया. तर सपोज करताना सेकंड क्वेश्चनला लेट यू इज इक्वल्स टू साइन इनवर्स ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिलेला आहे, आणि व्ही कन्सिडर करायचा जो दिलेला सेकंड आहे कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. याला सॉल्व्ह करायचं. सॉल्व्ह करण्यासाठी आतापर्यंत ज्या गोष्टी आपण शिकलो आहेत त्यांचाच यूज करायचा. तर इथं जी पहिली व्हॅल्यू आहे याला डिफरन्शिएट करण्याच्या अगोदर आपण काही फॉर्म्युले यूज करूया, तेच म्हणजे डबल अँगल फॉर्म्युला. आणि डबल अँगल फॉर्म्युलाने या इन्व्हर्सला सॉल्व्ह करता येतो. तर आपल्याकडे माहिती आहे, आपल्याकडे फॉर्म्युला आहे, साइन टू थिटाचा फॉर्म्युला पण आहे, कॉस टू थिटाचा फॉर्म्युला पण आहे, टॅन टू थिटाचा फॉर्म्युला आहे, आणि आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा माहिती आहे. तर सबस्टिट्यूशन मेथडनुसार आपण साइन टू थिटासाठी आपण 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा यूज करतो. कॉस टू थिटासाठी 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा यूज करतो. आणि टॅन टू थिटासाठी 2 टॅन थिटा अपॉन 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा हा फॉर्म्युला यूज करतो. तर याच फॉर्म्युलांचं युटिलायझेशन इथं होते. कॉस टू थिटाचा फॉर्म्युला इथं अप्लाय होतो. एक्सच्या ठिकाणी आपण टॅन थिटा पुट करूया, आणि इथं सुद्धा सिमिलरली एक्सच्या ठिकाणी टॅन थिटा पुट करूया आणि सॉल्व्ह करूया. मग आपला क्वेश्चन इझियर वेने सॉल्व्ह होईल. नंतर फर्स्ट फंक्शन आहे, सेकंड फंक्शनने डिफरन्शिएट करूया. तर इथं आपण काय करणार आहे, पुट एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा, यावरून थिटाची व्हॅल्यू येईल टॅन इनवर्स ऑफ एक्स. पुट जर केल्यानंतर साइन इनवर्स ऑफ 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. एक्सचा स्क्वेअर आहे तर टॅनचा सुद्धा स्क्वेअर होईल. ही व्हॅल्यू आहे साइन टू थिटाची. साइन इनवर्स ऑफ साइन थिटा, थिटा असतो इथं, थिटा आहे 2 थिटा. याला डिफरन्शिएट करू शकतो, 2 मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. एक डिफरन्शिएट करू शकतो विथ रिस्पेक्ट टू थिटा, कारण की थिटा इंटरमिजिएट आहे, पॅरामीटर आहे. तर तो काय येईल, डी यू अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू 2 कॉन्स्टंट बाय डिफरन्शिएशन ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा, म्हणजेच व्हॅल्यू येईल डी यू अपॉन डी थिटा. ही एक मेथड झाली ज्यात व्हॅल्यू येईल याची 2.
सिमिलरली याला सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. बघा इथं सुद्धा v इज इक्वल्स टू, इथं सुद्धा काय करा, x इज इक्वल्स टू टॅन थिटा पुट करा. थिटा येईल टॅन इनवर्स ऑफ x. सिमिलर प्रोसिजर. v इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. v इज इक्वल्स टू कॉस इनवर्स ऑफ, हा फॉर्म्युला आहे कॉस टू थिटाचा, तर इथं कॉस टू थिटा, कॉस इनवर्स ऑफ कॉस थिटाची व्हॅल्यू थिटा, थिटा आहे 2 थिटा, याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा. थिटा सोबत डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, थिटा इंटरमिजिएट आहे, तर डी अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू, याची सुद्धा व्हॅल्यू येईल 2. या प्रोसिजरनं सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. आणि सेकंड जे प्रोसिजर आहे, या थिटाची व्हॅल्यू जी आपण कन्सिडर केली त्यांना सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तो सेकंड प्रोसिजर बघा कशी होईल. याची व्हॅल्यू काय येईल, शेवटी आपला जो फॉर्म्युला आहे डी यू अपॉन डी व्ही इज इक्वल्स टू डी यू अपॉन डी थिटा आणि डी व्ही अपॉन डी थिटा. डी यू अपॉन डी थिटाची व्हॅल्यू 2 आणि डी व्ही अपॉन डी थिटाची व्हॅल्यू 2, म्हणजे त्याचा आन्सर येईल 1. हे एक मेथड झाली. दुसरी मेथड बघा, दुसऱ्या मेथडनं सुद्धा याला सॉल्व्ह करता येते. दुसऱ्या मेथडमध्ये थिटाची व्हॅल्यू पुट करा. थिटाची व्हॅल्यू इथं होती आपली टॅन इनवर्स ऑफ एक्स, ही आपण कन्सिडर केली होती. सिमिलरली इथं सुद्धा पुट करा टॅन इनवर्स ऑफ एक्स. आता याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे डी यू अपॉन डी एक्स काय येईल 2 इंटू 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि इकडे सुद्धा डी व्ही अपॉन डी एक्सची व्हॅल्यू येईल 2 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. तर इथं जर केलं तुम्ही डी यू अपॉन डी व्ही, तर ते काय होईल, सेम व्हॅल्यू आहे, सेम व्हॅल्यू जर डिवाइड केलं याचा आन्सर सुद्धा 1च येईल. तर अशा प्रकारे ह्याही मेथडनं सॉल्व्ह करू शकतो. आणि याच्या अगोदर जी थिटावाली मेथड केली त्यानेही सॉल्व्ह करू शकतो. आणि दोन्ही मेथडने याचा आन्सर सेमच येईल. अशा प्रकारे आपण फर्स्ट फंक्शनच्या डिफरन्सिएशननी दुसऱ्या फंक्शनच्या डिफरन्सिएशनला डिफरन्शिएट करून व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो युझिंग पॅरामीटर. फक्त फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवायचे आणि लर्न करायचे आहेत. यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे, फोर्थ मधला. डिफरन्शिएट टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस 1. तर याला सॉल्व्ह करताना बघा, याला फर्स्ट फंक्शन म्हणू, याला सेकंड फंक्शन म्हणू, याला यू सपोज करू, याला व्ही सपोज करू, याचं डिफरन्सिएशन करू, याचं डिफरन्सिएशन करू, याच्या डिफरन्सिएशनला याच्या डिफरन्सिएशनने डिवाइड करू, म्हणजे आपला आन्सर येऊन जाईल जे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलं. दिलेल्या मेथडवरून सॉल्व्ह करूया. तर थर्ड नंबरच्या क्वेश्चनमध्ये लेट सपोज करायचं आपल्याला यू इज इक्वल्स टू जो दिलेला फंक्शन आहे टॅन इनवर्स ऑफ एक्स अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर, आणि व्ही सपोज करायचा आहे सेक इनवर्स ऑफ 1 अपॉन 2 एक्स स्क्वेअर मायनस 1. आता इथं आपल्याला व्यवस्थित ओळखता आला पाहिजे. जर टॅन इनवर्स असेल तर आतमध्ये आपल्याला टॅन आणता आला पाहिजे. आतमध्ये जर टॅन आला तर व्हॅल्यू व्यवस्थित सॉल्व्ह होईल. तर म्हणून आपण इथं सपोज काय करणार आहोत, टॅन येण्यासाठी एक्सला आपण साईन जर पुट केलं तर साईनच्या व्हॅल्यूचा यूज करून आपण त्याला सॉल्व्ह करू शकतो. तर इथं पुट करणार आहोत एक्स इज इक्वल्स टू साईन थिटा. यावरून थिटाची व्हॅल्यू येईल साईन इनवर्स ऑफ एक्स. तर पुट करूया यू इज इक्वल्स टू टॅन इनवर्स ऑफ साईन थिटा अपॉन अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. आता आयडेंटिटीवरून, आयडेंटिटी आहे साईन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. तर कॉस स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय येईल 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. यावरून कॉस थिटाची व्हॅल्यू येईल अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा. तर सरळ सरळ अंडर रूट 1 मायनस साईन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपण कॉस थिटा ठेवू शकतो. तर ते व्हॅल्यू इथं ठेवूया. ते व्हॅल्यू ठेवल्यानंतर सरळ सरळ व्हॅल्यू आपल्याला मिळते बघा. तर टॅन इनवर्स ऑफ साईन थिटा अपॉन कॉस थिटा. साईन थिटा अपॉन कॉस थिटा म्हणजेच टॅन थिटा रिलेशन आहे. टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा म्हणजेच थिटा, यूची व्हॅल्यू आहे थिटा. याला सुद्धा दोन प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. एक तर थिटाची व्हॅल्यू ठेवून द्या, त्याला डिफरन्शिएट करा. अदरवाईज फक्त थिटाला डिफरन्शिएट करा. तर थिटाला डिफरन्शिएट जर केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा करू शकतो पहिल्या मेथडने. तर डी यू अपॉन डी थिटा इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ थिटा विथ रिस्पेक्ट टू थिटा. याची व्हॅल्यू येईल 1. ओके. सिमिलरली याला सुद्धा सॉल्व्ह करायचं आहे. याला सॉल्व्ह करताना इथं बघा आपल्याकडे जे फॉर्म्युले आहेत कॉस 2 थिटाचा तो आहे 2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. साईन 2 आणखी फॉर्म्युले आहेत, साईन 2 थिटाचा पण आहे. इथं पण साईन थिटा पुट करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि कॉस थिटा पुट करून सुद्धा सॉल्व्ह करू शकतो. तर आपण इथं कॉस थिटा पुट करून सॉल्व्ह करूया, म्हणजे आपली व्हॅल्यू येईल, व्यवस्थित आन्सर येईल. तर कॉस थिटा इज इक्वल्स टू ह्या फॉर्म्युल्यानुसार इथं पुट करूया एक्स इज इक्वल्स टू कॉस थिटा. तर थिटाची व्हॅल्यू येईल कॉस इनवर्स ऑफ एक्स. तर याच फॉर्म्युल्यावरून याला सॉल्व्ह करूया. मग काय होईल,
व्ही इज इक्वल्स टू सेक इन्व्हर्स ऑफ 1/2 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 1. तर व्ही इज इक्वल्स टू सेक इन्व्हर्स ऑफ 1/cos 2 थिटा. 1/cos थिटा म्हणजे सेक थिटा असतो, परंतु थिटाची व्हॅल्यू cos 2 थिटा आहे, तर इथं सुद्धा सेक 2 थिटा येईल. सेक इन्व्हर्स ऑफ सेक थिटा म्हणजे थिटा, थिटा आहे 2 थिटा. याला सुद्धा डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू थिटा. जर याला डिफरन्शिएट केलं तर व्हॅल्यू काय येईल त्याची, व्ही इज इक्वल्स टू 2 डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा जर केलं तर डी थिटा अपॉन डी थिटा म्हणजेच व्हॅल्यू येईल 2, थिटाची व्हॅल्यू 1च येईल. आता ह्या प्रोसिजरनं सुद्धा सॉल्व्ह करू शकतो आणि सेकंड जे प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरनं करतो म्हटलं तर व्हॅल्यू थोडी चेंज होईल. चेंज नाही होणार आहे, फक्त इथं थिटाची व्हॅल्यू काय, इथं साइन इन्व्हर्स ऑफ एक्स ठेवू, त्याला डिफरन्शिएट करू, इथं कॉस इन्व्हर्स ऑफ एक्स करू, त्याला डिफरन्शिएट करू आणि व्हॅल्यू फाइंड आउट करू. या मेथडनं केलं तरी आन्सर येतोच आपला. तर डिफरन्शिएट करायचं आपल्याला डी यू अपॉन डी व्ही फाइंड आउट करायचं. तर डी यू अपॉन डी थिटा अपॉन मध्ये डी व्ही अपॉन डी थिटा, याची व्हॅल्यू आहे 1 आणि याची व्हॅल्यू आहे 2, म्हणजेच आन्सर येईल आपलं 1/2. तर 1/2 हे झालं आन्सर. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह झालेला आहे थर्डवाला. यानंतर करूया 4th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह. आता हा 4th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा. डिफरन्शिएट कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. याला सॉल्व्ह करून याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. 4th नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना आपल्याला पहिल्याला सपोज करावं लागेल यू जर सपोज केलं तर ते येईल कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. व्ही सपोज करूया सेकंडला, तो आहे टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. आता याला सॉल्व्ह करण्याच्या अगोदर आपल्याला एक्सची काही ना काही व्हॅल्यू पुट करायला लागेल, जेणेकरून आतमध्ये आपल्याला कॉसचा कोणता ना कोणता अँगल मिळायला पाहिजे. तर कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. तर इथं एक्सची व्हॅल्यू टॅन थिटा जर पुट केली, पुट एक्स इज इक्वल्स टू टॅन थिटा, थिटा येईल टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. देअरफॉर थिटाची व्हॅल्यू काय येईल, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. तर हेच आपण पुट करूया इथं, म्हणजेच काय होईल, यू इज इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स ऑफ 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा, थिटाचा एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून टॅनचा सुद्धा स्क्वेअर घेतला, अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, कॉस इन्व्हर्स ऑफ, हा फॉर्म्युला आहे कॉस 2 थिटाचा, तर इथं कॉस 2 थिटा ठेवू. कॉस इन्व्हर्स ऑफ कॉस थिटा, थिटा असतो परंतु थिटा 2 थिटा आहे म्हणून 2 थिटा ठेवू. आता इथं थिटाची व्हॅल्यू जी आहे ती पुट करूया 2 टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू 2 कॉन्स्टंट बाय डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू ऑफ टॅन इन्व्हर्स ऑफ एक्स. तर याची व्हॅल्यू काय येईल, डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर, डी यू अपॉन डी एक्स येईल 2/1 प्लस एक्स स्क्वेअर. तर हा एक पार्ट झाला सॉल्व. तर सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सला डिफरन्शिएट करायचं आहे सरळ सरळ, मग याच्या डिफरन्शिएशनला त्याच्या डिफरन्शिएशनने डिवाइड करायचं, डिवाइड केल्यानंतर आन्सरच मिळते. आता सेकंड पार्टमध्ये आपल्याला काय करायचं, याला सुद्धा डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, टॅन इन्व्हर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन, डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. आता जो आपला टॉपिक आहे तो म्हणजेच डी यू अपॉन डी व्ही करायचा आहे. त्यासाठी डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू, त्याला डिवाइडमध्ये डी व्ही अपॉन डी एक्सची व्हॅल्यू, तर याची व्हॅल्यू आहे 2/1 प्लस एक्स स्क्वेअर, याला डिवाइडमध्ये 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ही व्हॅल्यू घेतली, येईल काय 2 आन्सर. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन डिफरन्शिएट होऊन याची व्हॅल्यू फाइंड आउट होईल. या एक्झरसाइज 1.4 मधला पार्ट 4 चालू आहे, त्यातला क्वेश्चन नंबर 5 चालू आहे. 4 झाले आपले क्वेश्चन. 5th नंबरचा क्वेश्चन चालू आहे, त्यातला 3 एक्सला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू लॉग 3 एक्स. तर याला सॉल्व्ह करूया, याची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. 5वा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना सपोज करायचं आपल्याला पहिल्या फंक्शनला यू, तर यू करूया 3 एक्सला आणि व्ही कन्सिडर करूया लॉग 3 एक्सला. तर याला सरळ सरळ डिफरन्शिएट होईल विथ रिस्पेक्ट टू एक्स. डी यू अपॉन डी एक्स इज इक्वल्स टू डिफरन्शिएशन ऑफ एक्स, डिफरन्शिएशन ऑफ 3 एक्स. तर एक्सचा फॉर्म्युला एक्स इंटू लॉग एची व्हॅल्यू आहे 3, डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू, याला इक्वेशन नंबर 1 द्या. आता सिमिलर याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करावं लागेल, इथं लॉगचा फॉर्म्युला लावावा लागेल. लॉग ए टू द बेस बी असेल तर चेंज द बेस रूलनुसार लॉग ए अपॉन लॉग बी होते. तर तेच करूया, म्हणजे लॉग 3 अपॉन लॉग एक्स या फॉर्मॅटमध्ये राहील. हा लॉग एक्स वरती जर नेला तर तो काय होईल, लॉग 3 इंटू लॉग एक्स इन्व्हर्स होऊन जाईल.
लॉग एक्सचा काय होऊन जाईल, इन्व्हर्स होऊन जाईल. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्शिएट केल्यानंतर मल्टिप्लिकेशनचा रूल होईल डिफरन्सिएशनचा. डिफरन्सिएशन ऑफ log 3 into log x raised to the power of -1. तर फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज log 3 into differentiation of second function log of x raised to the power of -1 plus second function is as it is log inverse log x inverse into differentiation of first function log 3. तर log 3 जसच्या तसं इथं फॉर्म्युला लागेल त्यानुसार -1 समोर इंटू लॉग एक्स रेस टू दी पॉवर ऑफ -2 एक्स रेस टू दी पॉवर यांचा फॉर्म्युला लावल्यानंतर अगेन डिफरन्सिएशन ऑफ लॉग एक्स प्लस लॉग ऑफ एक्स रेस टू दी पॉवर ऑफ -1 जसच्या तसं आणि याचं कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन 0 म्हणजे ही टोटल टर्म काय होऊन जाईल 0 होऊन जाईल. म्हणजेच काय ते dv अपॉन dx ची व्हॅल्यू -1 इंटू लॉग 3 म्हणजे -log 3 इंटू लॉग एक्स रेस टू दी पॉवर ऑफ -2 आणि लॉग एक्सचं डिफरन्सिएशन 1 अपॉन एक्स. तर हे अशा प्रकारे येईल आणि हे जे झालं हे 0 झालं कारण की log 3 कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचं डिफरन्सिएशन 0 न मल्टिप्लाय केलं तर 0 येईल. आता du अपॉन dx ची व्हॅल्यू पण आली आणि dv अपॉन dx ची व्हॅल्यू पण आली. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 दोन्ही पाहायचे आणि डिवाइड जर केलं तर आपल्या आन्सरचे ते बघा काय होते मग. तर आपल्याला जे काढायचं आहे du अपॉन dv साठी du अपॉन dx ला डिवाइड करायचं dv अपॉन dx ने. du अपॉन dx ची व्हॅल्यू 3 log 3 अपॉन मध्ये -log 3 इंटू log x रेस टू दी पॉवर ऑफ -2 आणि अपॉन मध्ये आहे x. तर हा log 3 या log 3 सोबत कॅन्सल होईल. x वरती जाईल या म्हणजेच काय होईल -3x अपॉन log x रेस टू दी पॉवर ऑफ -2. हा log जसं वरती गेला तर काय होईल -3x log x चा स्क्वेअर होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे आन्सर येते. याचे क्वेश्चन सॉल्व्ह केलं तर आपण अशा प्रकारे हे आन्सर फाइंड आउट करू शकतो. या एक्झरसाइज मधल्या पार्ट 4 मध्ये क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 8 तुमच्यासाठी होमवर्क आहे. तर क्वेश्चन नंबर 7 मी करून देतो. 6 आणि 8 हे दोन तुमच्यासाठी होमवर्क आहे. ते तुम्ही ट्राय करा. जर काही प्रॉब्लेम आला तर कमेंट सेक्शन मध्ये कळू शकता किंवा कोणत्याही सोशल मीडिया अकाउंटवर आपल्या एखादी लिंक शेअर करून देईल किंवा तुम्हाला सांगून देईल तो सॉल्व्ह करायचा असेल तर ते तुम्ही कळू शकता. तर आपण 7 नंबरचा करूया. आता 7 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना सपोज करायचा पहिल्या फंक्शनला u. तर u इज इक्वल्स टू आहे x रेस टू दी पॉवर ऑफ x आणि v करायचा x रेस टू दी पॉवर ऑफ साइन x. तर पॉवर फंक्शन असेल तर आपल्याला विसरायचं नाहीये. पॉवर फंक्शन मध्ये सरळ सरळ लॉग घ्यायचा आहे. तर टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर log u इज इक्वल्स टू log x रेस टू दी पॉवर ऑफ x. तर log u इज इक्वल्स टू लॉगचा फॉर्म्युला x इंटू लॉग एक्स. याला करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. डिफरन्शिएट केल्यानंतर डिफरन्सिएशन ऑफ x लॉग यूचं डिफरन्सिएशन. सिमिलरली या दोघांचं सुद्धा डिफरन्सिएशन. हे दोघं मल्टिप्लिकेशनला आहे. मल्टिप्लिकेशनचा फॉर्म्युला फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्सिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्सिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन. तर फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज लॉग एक्सचं डिफरन्सिएशन 1 अपॉन एक्स प्लस लॉग एक्स जसच्या तसं सॉरी इथं एक्सचा पाहिजे लॉग एक्स जसच्या तसं आणि डिफरन्सिएशन ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स 1. एक्स गेट कॅन्सल म्हणजेच आन्सर येईल 1 प्लस लॉग एक्स. कशाचं आलं आणि याचं डिफरन्सिएशन आपण केलंच नाही ते 1 अपॉन यू डी यू बाय डी एक्स. तर 1 अपॉन यू डी यू बाय डी एक्स आलं. तर डी यू बाय डी एक्स पाहिजे. यू इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल डी यू बाय डी एक्स इज इक्वल्स टू यू इंटू 1 प्लस लॉग एक्स. आता यूची व्हॅल्यू आपण जे कन्सिडर केली होती बघा ते ठेवून द्यायची. एक्स रेस टू दी पॉवर ऑफ एक्स 1 प्लस लॉग एक्स. एक्स रेस टू दी पॉवर ऑफ एक्स मल्टिप्लाय करू. एक्स रेस टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू 1 एक्स रेस टू दी पॉवर ऑफ एक्स. लॉग एक्स सोबत जर मल्टिप्लाय झालं एक्स रेस टू दी पॉवर ऑफ एक्स इंटू लॉग एक्स डी यू अपॉन डी एक्सची व्हॅल्यू आली. याला द्यायचं इक्वेशन नंबर 1. आता इक्वेशन नंबर 2 सॉल्व्ह करायचं आणि सिमिलर वेने त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सेकंड फंक्शन आहे v इज इक्वल्स टू एक्स रेस टू दी पॉवर ऑफ साइन एक्स. इथं सुद्धा टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. तर लॉग घेतल्यानंतर लॉग v इज इक्वल्स टू लॉग एक्स रेस टू दी पॉवर ऑफ साइन एक्स. लॉग v इज इक्वल्स टू साइन एक्स समोर येईल इंटू लॉग एक्स. याला डिफरन्शिएट करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स. डिफरन्सिएशन ऑफ एक्स लॉग v चं डिफरन्सिएशन ऑफ साइन एक्स इंटू लॉग एक्स.
राईट हँड साईडला डिफरन्शिएशनचा मल्टिप्लिकेशनचा रूल लॉग व्हीचं डिफरन्शिएशन 1/v dv by dx. इथं मल्टिप्लिकेशनचा रूल फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन इज ॲज इट इज इंटू डिफरन्शिएशन ऑफ फर्स्ट फंक्शन. साइन एक्स जच्या तसं लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1/x, लॉग एक्स जच्या तसं साइन एक्सचं डिफरन्शिएशन कॉस एक्स. तर साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. इथं डिनॉमिनेटर सेम करू शकतो. डिनॉमिनेटर सेम करण्यासाठी एक्सने मल्टिप्लाय करून घेऊया, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकतो. तर 1/v dv by dx येईल. तर करून घेऊया ते क्रॉस मल्टिप्लिकेशन, किंवा असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हा जो व्ही आहे इकडे डिवाइडला इकडे जाऊन मल्टिप्लाय होईल. तर dv by dx ची व्हॅल्यू जी येईल v इंटू साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स ब्रॅकेट. v ची व्हॅल्यू जी पुट केली होती ती एक्स इज टू पॉवर ऑफ साइन एक्स इंटू साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. ही व्हॅल्यू मल्टिप्लाय करू शकता, अदरवाईज अशी ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाही. dv by dx ची व्हॅल्यू. आता हा इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन 1 ला इक्वेशन 2 ते डिवाइड करायचं म्हणजे मग आपला अँसर येईल आणि आपल्याला व्हॅल्यू फाइंड आउट होईल. तर काय होईल, dv by dx du by dv करायचं आहे. du by dv काढण्यासाठी du by dx ची व्हॅल्यू अपॉन dv by dx ची व्हॅल्यू डिवाइड करावं लागेल. पहिली व्हॅल्यू आपल्याकडे ही x इज टू द पॉवर ऑफ x प्लस x इज टू द पॉवर ऑफ x लॉग x. दुसरी व्हॅल्यू जी आहे x इज टू द पॉवर ऑफ साइन x इंटू साइन एक्स अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू कॉस एक्स. जर याला सॉल्व करता येत असेल तर सॉल्व करायचं, अदरवाईज असं ठेवलं तरी काही प्रॉब्लेम नाही. हे झालं आपला आन्सर du by dv. क्वेश्चन नंबर 6 आणि क्वेश्चन नंबर 8 तुम्ही सॉल्व करा. जर डिफिकल्टी आली किंवा काही अडचण आली तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता.